साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. या वार्तालाप कार्यक्रमात उपस्थित कलावंतांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. अभिनेत्या निवेदिता जोशी सराफ यांनी यावेळेस मी स्वरा आणि ते दोघं हे नाटक प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगतो असे स्पष्ट करतानाच या नाटकाच्या निर्मिती मूल्यात कुठेही कमी न ठेवता हे नाटक दिग्दर्शक व या सर्व टीमने सादर केले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. युवकांचाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नाजूक विषयावरील हे नाटक आहे. कोरोना महामारीनंतर हे नवं कोरोना नाटक आणलं. सर्व वयोगटातील लोकांना हे नाटक पाहता येईल असे त्या म्हणाल्या. नाटकांमध्ये होणाऱ्या बदलाबद्दल बोलताना निवेदिता जोशी सराफ म्हणाल्या, यापूर्वी टिळक आणि आगरकर हे नाटक केलं होतं. त्यावेळी भरभरून येणारा प्रेक्षक वर्ग आम्ही पाहिला. दरम्यानच्या काळात थोडा प्रतिसाद कमी होता, मात्र आता पुन्हा नाटकाला चांगले दिवस आले आहेत. चांगला प्रेक्षक वर्ग मिळत आहे, अशी समाधानकारक भावना त्यांनी व्यक्त केली. जगलं ना की कोणाशी बोलायला असते. आमचं हे नाटक आहे मी स्वरा आणि ते दोघं, एक अतिशय नाजूक विषयावरचं वेगळंच नाटक आहे. सर्वात पहिलं म्हणजे खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे, आमचे जे प्रोड्युसर आहे चंद्रकांत नोकरे, आमच्याबरोबर सिद्ध त्यांचे चिरंजीव आलेले आहे इकडे, की कुठल्या तरी लेखकाचं, कुठल्या तरी दिग्दर्शकाचं कुठलं तरी नेहमी पहिलं नाटक असतं. आज सगळ्या प्रतिभायश लेखकांचं पण कधीतरी कुठलं तरी पहिलं नाटक असेल, तर तो पहिला चान्स एका नवीन मुलांकडे विश्वास ठेवून देणं. आणि हे नाटक आम्ही 9 डिसेंबरला गेल्या वर्षी पेंडेमिक नंतर पहिलं नवं कोरं करकरीत नाटक आहे. कारण कोणी रिस्क घेतली नव्हती नवं नाटक करायची. सगळेजण जी जुनी नाटकं आहेत तीच पेंडेमिक नंतर आणत होते, कारण 50% क्षमता होती ऑडिटोरियम्सची. लोक घाबरून येतील का नाही ह्याची शंका होती. अशा सगळ्या साशंकतेत एक नवीन नाटक आणणं, ते पण लेखक नवा, त्याचं पहिलं नाटक आहे कमर्शियल, आदित्य मोडक. आमचा दिग्दर्शक पण नवीन, नितीश पाटणकर, त्याचे हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. आमचे जे संगीत दिग्दर्शक सारंग कुलकर्णी, त्यांचे हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे. सो अशा वेळेला नवीन मुलांवरती विश्वास ठेवून, जेव्हा सिच्युएशन अशी होती की लोक प्रतिथयश लेखकांची नाटकं करायला पण धजावत नव्हते, तर त्यांनी कुठलाही त्याच्यातला जो आपण म्हणूया नाट्यातली जी निर्मिती मूल्य आहे त्यात कुठेही कॉम्प्रोमाइज न करता, संदेश बेंद्रेंचं नेपथ्य आहे, शीतल तळपदेंचे लाईट्स आहे, म्हणजे असे सगळे प्रतिथयश लोकांची टीम एकत्र करून हे नाटक त्यांनी प्रेझेंट केलं. त्याला लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसादही मिळाला. आणि मुख्य म्हणजे असं वाटतं नाटक यंगस्टर्सचं आहे, पण वयादी मोठी माणसं तितकंच एन्जॉय करतात आणि तितकंच आम्हाला तितक्याच उत्कटतेने प्रतिसाद देत आहेत. त्याचबरोबर यंगस्टर्स सुद्धा ते खूप एन्जॉय करतात. आणि त्यांनी आणखी एक खूप चांगली योजना केली. मध्ये ज्या एकांकिका स्पर्धा घडल्या तिकडे त्यांनी एक असं डिक्लेअर केलं की महाविद्यालयीन मुलं आहेत ज्यांनी नाटकाकडे वळलं पाहिजे, कारण ते आपले उद्याचे प्रेक्षक आहेत, त्यांना नाटकाची गोडी निर्माण झाली पाहिजे. म्हणून सगळ्या महाविद्यालयांमध्ये त्यांनी हे केलं की मी स्वरा आणि ते दोघं या नाटकाच्या प्रयोगाला त्यांनी फक्त त्यांचं आय कार्ड दाखवलं कॉलेजचं, तर त्यांना फ्री बसता येईल महाविद्यालयातल्या मुलांना. ही खूप छान योजना त्यांनी सुरू केली. मला वाटतं बाकीच्या निर्मात्यांनी सुद्धा त्याचं अनुकरण करावं, कारण ते यंग मुलं आहेत, त्यांच्याकडे पुढचे तिकीट ते पाठीमागच्याच तिकिटांसाठी जास्त करून बसतील आणि तिथून हळूहळू त्यांच्यात नाटक बघण्याची गोडी निर्माण होईल. हा एक खूप चांगला उपक्रम आमच्या निर्मात्यांनी सुरू केला आणि आम्हाला एकदम ड्रीम टीम मिळाली आहे. सुयश मी नेहमी आतापर्यंत बोललेच त्याच्याविषयी, की एक सिनियर आहे, मी सगळ्यांविषयी बोलते. आम्ही सगळे एकमेकांवर पहिल्यांदा काम करतो, त्यापूर्वी कधी आम्ही एकमेकांबरोबर कामं केली नाही. पण सुयशला आपण असं रोमॅन्टिक किंवा असं अँग्री यंग मॅन अशा भूमिकेत बघितलं, तर नाटक वाचल्यावरतीच मला वाटलं तर हा काय सुयश कसं काय कास्टिंग केलं, असा एकदम वेगळाच कोणीतरी आणि असा फ्री बोलणारा आणि एकदम अख्ख्या नाटकातली ऑथरबॅक्ट व्यक्तिरेखा खरी तर सुयशची आहे. माझे सीन्स जास्त असतील, पण व्यक्तिरेखा ज्याला आपण म्हणतो ना, लेखकाची आवडती व्यक्तिरेखा असते ती, हा कपिल म्हणून जी व्यक्तिरेखा आहे ती त्याची आहे. आणि तो इतकं अप्रतिम काम करतो, म्हणजे त्याच्या एंट्री बरोबरच जे कसं चैतन्य येतं नाटकामध्ये, खूप मस्त काम करतो. प्रारंभी श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सागर सुरवसे, किरण बनसोडे, डॉक्टर रमेश पवार, अजित उमरेजकर यांच्या हस्ते या कलावंतांचा सत्कार करण्यात आला. सहचिटणीस आफताब शेख यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.